भाजणीची चकली जर खमंग आणि कुरकुरीत हवी असेल तर त्याच्यासाठी भाजणी परफेक्ट असणं फार महत्त्वाचं आहे. जर भाजणी परफेक्ट नसली तर बऱ्याच वेळा चकली फसते, तुटते किंवा तेलात विरघळते किंवा कडक होते. तर आज आपण परफेक्ट भाजणी कशी बनवायची तेच बघणार आहोत. तर ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे. माझ्या सासूबाई ज्या पद्धतीने चकलीची भाजणी बनवतात त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे. अगदी परफेक्ट प्रमाणासह ही भाजणी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. माझ्या सासूबाई बनवतात त्या चकल्या अतिशय खमंग आणि कुरकुरीत होतात. तर चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करू. नमस्कार, मी मनीषाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चकलीची भाजणी बनवण्यासाठी आपण शक्यतोवर जुना तांदूळ घ्यायचा आहे. रेशनचा तांदूळ असेल तर खूप छान. मी इथे रेशनचाच तांदूळ घेतलेला आहे, कारण रेशनचा तांदूळ जुनाच असतो, त्यामुळे त्याच्या चकल्या खूप छान होतात, कुरकुरीत होतात. तर आणि ज्या भांड्याने आपण तांदूळ मोजणार आहोत त्याच भांड्याने आपण इतर साहित्यसुद्धा मोजून घेणार आहोत. तर इथे मी ही वाटी घेतलेली आहे. तर ह्या वाटीने मी सगळं साहित्य मोजून घेणार आहे. तर मी 2 वाट्या तांदूळ घेत आहे वाटीच्या प्रमाणात. आणि जर वजनी प्रमाणात म्हटलं तर मी हा अर्धा किलो तांदूळ घेत आहे. भाजणीची चकली आवडते तर सगळ्यांनाच, पण काय होतं, बऱ्याच जणांना भाजणी व्यवस्थित जमत नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्या चकल्या फसतात. तर परफेक्ट भाजणी असेल तर आणि कृती व्यवस्थित असेल तर चकल्याही अगदी छान होतात. तुम्ही माझ्या पद्धतीने प्रमाण घेऊन चकली करून बघा. तर इथे मी 2 वाटी तांदळासाठी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. वजनी प्रमाण म्हटलं तर अर्धा किलो तांदळासाठी पाव किलो मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. अर्धी वाटी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे. वजनी प्रमाण म्हटलं तर 100 ते 150 ग्रॅम, 50 ते 60 ग्रॅम मी उडदाची डाळ घेतलेली आहे. म्हणजे पाव वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. पाव वाटी इथे साबुदाणा घेतलेला आहे. तर हे जे प्रमाण आहे हे अगदी परफेक्ट आहे. अर्धी वाटी मी इथे पोहे घेतलेले आहेत. पोह्यांमुळे चकली खूप छान खमंग आणि कुरकुरीत होते. 4 ते 5 टेबलस्पून मी इथे धने घेतलेले आहेत आणि 2 टेबलस्पून मी इथे जिरे घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने सगळं साहित्य मी मोजून घेतलेलं आहे. आता यातलं आपण जे कोरडं भाजायचं आहे ते सगळं बाजूला काढून ठेवायचं. आणि डाळी आणि तांदूळ आपण 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि फॅन खाली चांगले कडक वाळून घ्यायचे आहेत. तर आता हे सगळे धान्य मी धुवून घेत आहे, कारण रेशनच्या तांदळाला बऱ्याच वेळा धूळ असते, त्याच्यामुळे ते चांगले 2 ते 3 पाण्याने धुवून घेणं फार गरजेचं आहे. डाळींना पण स्टार्च असतो, त्याच्यामुळे डाळी पण आपण धुवून घेणार आहोत. आणि धुवून घेतल्यानंतर मी फॅन खाली कॉटनचा स्वच्छ कपडा अंथरायचा आणि सगळं साहित्य वेगळं असं पसरून आणि छान वाळवून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी सगळं साहित्य कॉटनच्या ओढणीवर टाकून आणि असं वेगवेगळं टाकलेलं आहे आणि छान पसरून घेतलेलं आहे. आता हे सगळं वाळल्यानंतर आपण लगेच भाजणी भाजायला सुरुवात करूया. तर डाळी आणि तांदूळ आता छान वाळून झाले आहेत, चांगले कोरडे झालेले आहेत. आता आपण लगेच भाजणी भाजून घेऊ. तर सगळ्यात आधी आपण तांदूळ भाजणार आहोत. तर त्याआधी आपण इथे एक परात घेतलेली आहे मी, आणि परातीमध्ये आपण कॉटनची मी इथे ओढणी टाकून घेत आहे, कारण गरम भाजणी टाकल्यानंतर त्याला खालून ओलावा येतो आणि मग नंतर सादळण्याची शक्यता असते. म्हणून अशी ओढणी किंवा काही कॉटनचा कपडा टाकला तर मग त्याचा जो ओलावा आहे तो त्या कपड्याला जातो आणि आपण भाजलेली भाजणी सादळत नाही. तर भाजणी भाजण्यासाठी नेहमी जाड बुडाची कढई घ्यायची आहे आणि जरा पसरट कढई घ्यायची, म्हणजे मग आपल्याला चाळायला व्यवस्थित जमतं. तर इथे मी ही कढई घेतलेली आहे. तर सगळ्यात आधी आपण तांदूळ भाजून घेणार आहोत.
कढई चांगली गरम करून घ्यायची. नंतर गॅस अगदी लो फ्लेम करायची आणि लो फ्लेमवरच आपल्याला सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने. लक्षात ठेवा, फ्लेम अजिबात मोठी करायची नाही. मंद गॅसवरच आचेवरच आपल्याला सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे. कारण गॅस जर मोठा केला तर बऱ्याच वेळा धान्य करपतं आणि मग जेव्हा आपण त्या चकल्या बनवतो त्याला कडवट चव येते. त्याच्यामुळे घाई करायची नाही. अगदी मंद आचेवरच आपण सगळं धान्य भाजून घेणार आहोत. तर हे तांदूळ भाजण्यासाठी मला जवळजवळ 10 ते 15 मिनिट लागले. तर मंद आचेवर मी तांदूळ भाजून घेतले आहेत. तांदूळ भाजल्यानंतर जरा हलके हलके होतात आणि असे फुलून येतात, तेव्हा मग लक्षात येतं की तांदूळ छान भाजले गेले आहेत. खूप लाल पण होऊ द्यायचे नाही. थोडासा जरा गोल्डन रंग आला की लगेच आपल्याला तांदूळ काढून घ्यायचे आहेत. तर तांदूळ इथे माझे भाजून झालेले आहेत. आता मी ते परातीमध्ये ते काढून घेते. तांदूळ परातीत काढल्यानंतर ते पसरवून घ्यायचे, म्हणजे लवकर गार होतात. मध्ये ओलावा जास्त येत नाही आणि पटकन गार होतात. तर हे बघा अशा पद्धतीने पसरून ठेवायचे आहे. आता तांदूळ भाजून झाले की आपण लगेच हरभऱ्याची डाळ भाजून घेणार आहोत. हरभऱ्याची डाळसुद्धा आपल्याला मंद आचेवरच भाजायची आहे. डाळ अजिबात काळपट किंवा लाल होऊ द्यायची नाही. आणि हरभऱ्याची डाळ जाड असल्यामुळे तिला भाजायला थोडा वेळ लागतो, म्हणून मंद गॅसवरच आपल्याला हरभऱ्याची डाळ भाजायची आहे. तर हे बघा अशा पद्धतीने डाळ माझी भाजून झालेली आहे. थोडासा ब्राऊन कलर आला की आपण लगेच डाळ काढून घ्यायची आहे. तर आता आपली डाळ बरोबर भाजून झालेली आहे. आपण लगेच ती काढून घेऊ. हे बघा तुम्ही बघू शकता. तरी हरभऱ्याची डाळ भाजण्यासाठी मला 7 ते 8 मिनटं लागले, कारण कढई चांगली गरम झालेली आहे. म्हणून आता पुढचं धान्य पटापट भाजलं जाईल. फ्लेम लोच ठेवलेली आहे. तर आता डाळ पण आपण काढून घेऊ. आता हरभऱ्याची डाळ भाजून झाली की आपण लगेच मुगाची डाळ भाजून घ्यायची आहे. मुगाची डाळ कमीच आहे म्हणून ती जरा पटापटा चाळायची, नाही तर करपण्याची भीती असते, कारण मुगाची डाळ बारीक असते. म्हणून मग पटापटा चाळून आणि ती पण भाजून घ्यायची आहे. तर हे बघा मुगाची डाळ पण छान गोल्डन रंगावर भाजून झालेली आहे. ती पण आपण काढून घेऊ. आता यानंतर आपण उडदाची डाळ भाजून घेणार आहोत. मुगाची आणि उडदाची डाळ एकत्र जरी भाजून घेतली तरी चालते, कारण त्यांची साईज सारखीच असते. त्याच्यामुळे सारखाच वेळ दोघं डाळी भाजण्यासाठी लागतो. पण मी आता व्हिडिओ दाखवण्यासाठी म्हणून वेगळ्या वेगळ्या भाजलेल्या आहेत, नाहीतर मी दोघी डाळी एकत्रच भाजून घेत असते. तर हे बघा अशा पद्धतीने मुगाची डाळ पण आपली आता, उडदाची डाळ पण आपली आता छान भाजून झालेली आहे. ती पण आता काढून घेऊ. माझ्या सासूबाई जेव्हा चकल्या बनवतात तेव्हा त्या जरा जास्त प्रमाणात बनवतात. असे 2-2 डब्बे भरून आमच्या घरात चकल्या बनतात, तरी त्या 8 दिवसात फस्त होतात. एवढ्या छान चकल्या त्या बनवतात. त्यात तांदूळच 1 ते 1.5 किलो तांदूळ घेतात आणि त्या तांदळाच्याच प्रमाणानुसार इतर साहित्य पण त्या घेतात. त्यामुळे खूप जास्त चकल्या तयार होतात आणि त्यांच्या इतकं जास्त प्रमाण घेऊन पण त्यांच्या चकल्या अगदी परफेक्ट होतात. तर आता आपण उडदाची डाळ काढून घेतलेली आहे. आता आपण त्यात साबुदाणे भाजून घेऊ. तर साबुदाणे पण चांगले फुलून येतात भाजल्यानंतर. लक्षात येतं आपल्या की त्यांची साईज थोडीशी मोठी होते. साबुदाणे फुलले की लगेच आपण ते काढून घ्यायचे. त्यानंतर आपण त्या कढईत धने टाकायचे. धने टाकल्यानंतर मात्र गॅस बंद करायचा आणि गरम गॅसवर धने आणि जिरे दोघं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कारण कढई खूप गरम असते आणि तशातच जर गॅस चालू राहिला तर धने करपण्याची भीती असते. त्याच्यामुळे धने टाकल्यानंतर गॅस बंद करायचा. गरम कढईमध्येच
धने आणि जिरे दोघं भाजून घ्यायचे आहेत, छान भाजले जातात. तर हे बघा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता धने छान भाजले गेलेले आहे. मी गॅस बंद केलेला आहे, तरी बघा किती छान भाजून झालेले आहेत. आता धने काढून घ्यायचे आणि लगेच त्याच कढईत जिरे टाकून जिरे पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आता गॅस पुन्हा चालू करायचा आणि त्याच्यामध्ये पोहे राहिलेत भाजायचे, तर ते पोहे पण आपण आता भाजून घेऊ. मी विसरली होती पोहे घ्यायचे, मी नंतर घेतले आणि ते मिक्स केले. तर पोहे राहिले होते, तर ते पोहे पण आता भाजून घेऊ. तर हे बघा अशा पद्धतीने आपलं सगळं साहित्य भाजून झालेलं आहे. पोहे पण छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आता हे सगळं साहित्य आपण जे भाजून घेतलं, परातीत टाकून घेतलं, ते आता व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. मिक्स करून आणि पसरवून आणि ते ठेवायचं आहे. आणि थंड झालं की मग गिरणीत जाऊन आणि गिरणीतून छान भाजणी दळून आणायची आहे. तर लगेच आपली भाजणी चकल्यांसाठी तयार. तर अशाच पद्धतीने ह्याच प्रमाणासह तुम्ही पण चकली भाजणी करून बघा, खूप छान होते आणि चकल्या तर चवीला अगदी भन्नाट लागतात. तर तुम्ही अशा पद्धतीने भाजणी नक्की करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून कुठली रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर तेही सांगा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीजसोबत आपण पुन्हा भेटू. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.